महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा. पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं 2 लेकरांच्या आईने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केलाय. संबंधित महिलेने आपल्या वयापेक्षा 10 वर्ष लहान असणाऱ्या एका तरुणावर प्रेम केलं होतं, पण संबंधित तरुणानं लग्नास नकार दिल्याच्या कारणातून महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात घडली आहे. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. दीपाली जाधव असं आत्महत्या करणाऱ्या 29 वर्षीय महिलेचं नाव आहे. ती पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे वसाहत परिसरामध्ये वास्तव्याला होती. या प्रकरणी तुषार कांबळे आणि प्रवीण चोपडे या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत दीपालीचा भाऊ अभिजित भोसले यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दीपालीचा काही वर्षांपूर्वी एका वेगळ्या तरुणासोबत विवाह झाला होता. संबंधित तरुणाला दारूचे व्यसन होतं. दारूच्या नशेत तो दीपालीला सतत त्रास द्यायचा, मारझोड करायचा. यामुळे दीपाली नवऱ्यापासून विभक्त झाली होती. ती आपल्या आई वडिलांसोबत माहेरी राहायला आली. मागील 5-6 महिन्यांपासून ती माहेरी राहत होती. दरम्यान तिची ओळख आपल्याच नात्यातील तुषार कांबळे याच्यासोबत झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.